हॅलो फ्रेंड्स. सज्जनगड म्हणजे रामदास स्वामींचं राहण्याचं ठिकाण. साताऱ्यापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आणि साधारण 3,500 फूट उंचीवरती हा गड आहे. गडाच्या जवळपास वरच्या भागापर्यंत गाडीने जाण्याचा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर पायी अंतर थोडंसं चालावं लागतं. पायी चालत असताना समर्थ रामदास स्वामींनी जे 11 मारुती एका रात्रीमध्ये बांधलेले होते, त्या मारुतींचा प्रत्येक ठिकाणी असा मूर्ती आणि त्याचं डिस्क्रिप्शन तिथं लिहिलेलं दिसतं. वरती गेल्यानंतर विहंगम असं दृश्य समोरचं संपूर्ण भागाचं दिसत असतं. हा सज्जनगड परळी ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली येतो. रात्री 9 ते पहाटे 5पर्यंत गडाचे दरवाजे बंद असतात. आत प्रवेश केल्यावरती पूर्णपणे गडाचा नकाशा दिसतो. कुठे काय काय आहे ते बघून ठेवू शकता. तसंच पुढे आल्यानंतर रामदास स्वामींचं मंदिर आहे, जिथं त्यांचे समाधी आहे. समाधी मंदिराच्या शिखरावरती 39 मूर्त्या आहेत. त्यापैकी खालच्या लाईनमध्ये रामायणातील काही प्रसंगाच्या मूर्त्या आहेत. त्याच्यानंतर श्री रामदास स्वामी स्थापित 11 मारुती आहेत. त्यानंतर दशावतारातल्या मूर्त्या आहेत. गडाच्या मागच्या बाजूला उरमोडी नदीचं विहंगम पात्र दिसतं, जे त्या धरणाचं बॅकवॉटर आहे आणि अतिशय सुंदर असा नजारा दिसतो. याच नदीचं पाणी सज्जनगडावरती श्री रामदास स्वामींचे शिष्य आणत असत. इथे फिरत असतानाच एक ब्रह्मपिसा स्मारक म्हणून एक ठिकाण आहे, जे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांच्यामध्ये असलेल्या गुरु शिष्याच्या नात्यामध्ये असणाऱ्या अपार श्रद्धेचं आणि खात्रीचं प्रतीक आहे. या बाजूला खालून येणारा रस्ता दिसत आहे. इथे राहण्याची सुद्धा सोय होऊ शकते. मठाच्या जवळ राहण्यासाठी खोल्या पण आहेत.